भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान ठाकरेंसोबत भेट झाली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. खोट्या बातम्या पसरवणाऱ्या कारवाई करू असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. काय सांगा? उद्धव ठाकरेंनी रात्री वर्षावर भेट घेतली अशी जी काही बातमी येते, मला वाटतं ही बातमी तेवढी विश्वासार्ह त्याच्यात नाहीये. आजकाल एवढे माध्यम आहेत, एवढं सर्व आहे, रात्री गळाभेट घ्यायचं काही कारणच नाहीये. आणि भेटायचंच असेल तर ते कधी भेटले असते. परंतु राजकारणामध्ये त्याच्यामुळे काहीतरी नवीन काहीतरी समीकरण जुळतंय असं मानायला आम्ही तयार नाहीत. म्हणून त्या भेटीला एवढं भेट झाली या म्हणण्यामध्ये तर तेवढं तथ्य नाही. सर, परभणी खासदार आहेत संजय जाधव यांनी ठाकरेंची शिवसेना सोडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. संजय जाधवांनी शिवसेना भवनातल्या बैठकीचा काढली, मात्र दरम्यान जाणाऱ्यांना जाऊ द्या असं कारण म्हणून उद्धव ठाकरेंनी या बैठकीत दिला. संजय जाधवने त्याच्यावर स्पष्टीकरण केले की त्याच्या घरी काही लग्न वगैरे होतं. परंतु यामुळे एक गोष्ट निश्चित झालेली आहे की उबाटाने बोलवलेल्या बैठकीला अनेक जण अब्सेंट यासाठी राहतात की आता त्यांचं मन तिथं रमत नाही. निश्चित काहीतरी घडामोडी याच्या मागे असतील हे नाकारता येत नाही. नसता उबाटांनी जे जात आहेत त्यांना जाऊ द्या इथपर्यंत त्यांनी बोललं नसतं. म्हणून असा अंदाज लावायला हरकत नाही की आता उबाटामध्ये फाटफुटीचे जे काही तंत्र आहे ते आता अत्यंत जवळ आलेलं आहे. लवकरच याच्यात फूट पडेल असं दिसतंय. परंतु नेमका आतील संघर्षाला कारणीभूत कोण आहे हे सुद्धा उबाटाच्या नेत्याने पाहिलं पाहिजे. तर मुंबई महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. तसं ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकणं यावरून विवाद नको आणि अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रिक्षा टॅक्सी चालकावरील मराठी सक्तीवरून असं मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया. मराठीचा वाद असला कशाला पाहिजे? मराठी महाराष्ट्रात राहतात ना, तो मराठी बोललंच पाहिजे. तुम्ही कर्नाटकामध्ये गेल तर कर्नाटकी शिकता ना, बंगालमध्ये बंगाली शिकता ना. परंतु महाराष्ट्रामध्ये जर आम्ही असा एखादा मुद्दा एखाद्याने उपस्थित केला की मराठी बोललं पाहिजे तर त्याच्यावर वाद कशाला घालता? आणि या भूमिकेशी प्रत्येक जण सहमत आहे. जो महाराष्ट्रात राहील त्यांनी मराठी बोललं पाहिजे, शिकलं पाहिजे. आणि येथे जेव्हा व्यवसाय करतो आपण, इथं स्थायिक झालेलो आहोत, त्या टायमाला भाषेचा जो आग्रह आहे तो मला वाटतं रास्त आहे. आणि त्या रास्त भाषेप्रमाणेच ज्या ज्या राज्याची जी भाषा आहे त्याप्रमाणेच माणसाने वागलंही पाहिजे. म्हणून मराठी ही सगळ्यांना सक्तीची असली पाहिजे. परंतु त्यांना जर काही कालावधी लागत असेल तर निश्चित त्यांनी ती मराठी शिकून घेतली पाहिजे. शिवाजी कोणाच्या पुस्तकावर वाद चालू आहे आणि वाद निर्माण करणाऱ्या संजय गायकवाडना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी समज दिली तर 40 वर्षानंतर जुना वाद विकून काढण्याची गरज नाही असं मुख्यमंत्री यांनी गायकवाडांचे कान टोचले. मात्र शिवीगाळ केल्यानं संतापलेले प्रशांत आंबी आता 28 एप्रिलला गायकवाडांच्या घरावर मोर्चा काढणार. आता तो वाद मला वाटतं भेटला पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांनी समजही दिलेली आहे. संजय गायकवाडने त्या प्रकरणामध्ये माफी मागितल्याचं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. म्हणून आता तो प्रकरण पुन्हा काहीतरी चिघळत ठेवणं हे बरोबर नाहीये. आता ते प्रकरण या ठिकाणी संपलं पाहिजे. तर ऑफ सीझन मध्ये राज ठाकरेंना बोलण्यासाठी प्रताप सरनाईकांनी विषय दिला असं सदावर्ते म्हटले. सरनाईक शिवसेनेला बॅकफुटवर नेत आहे तर प्रताप सरनाईकांच्या भूमिकेला शिवसेनेत कोणाचं समर्थन आहे असं सदावर्ते यांनी सवाल केला. सदावर्तेच्या स्टेटमेंटला आम्ही महत्व देत नाहीये. ही जी काय भूमिका घेतलेली आहे प्रताप सरनाईकांनी ती अत्यंत विचारपूर्वक घेतलेली आहे आणि ते महाराष्ट्राच्या हिताची घेतलेली आहे. आणि म्हणून राज ठाकरे काय बोलतायत किंवा इतर पक्षाचे नेते काय बोलतात याच्याशी आणि घेतलेल्या भूमिकेशी काही संबंध नाही. आणि म्हणून कुणाला स्पेस देण्यासाठी काहीतरी निर्णय घेत आहेत असं समजण्याचं काही कारण पण नाही. परंतु सदावर्तेला आता त्यांच्यातही काहीतरी आपसामध्ये भांडणं लावण्याचा काही जो प्रकार आहे तो मला वाटतं तो योग्य नाही. आणि अशा प्रकारे बोलून असलेला मुद्दा भरकटवणे हा त्यांचा असलेला जो काही उद्योग आहे मला वाटतं त्यांनी तर थांबलं पाहिजे. गोळी मारली नसती सर्व हिंदू धर्मियांना नमाज पढ़ने वेळ आहे. जैन मुनी हे नेहमी ते जे आहेत ते नेहमी वादग्रस्त वक्तव्य करत असतात. त्यांच्या त्या वक्तव्याला इतर कोणत्याही जैन धर्मियाच्या संतांचा पाठिंबा नाहीये हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून एखाद्याने स्टेटमेंट केलं
म्हणजे ती त्या धर्माची किंवा त्या जातीची भूमिका आहे असं समजण्याचं काही कारण नाही. परंतु असं बेताल वक्तव्य करून त्या जैन गुरूने इतरांच्या जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आहे. मला वाटतं ते योग्य नाही. एक धक्कादायक आकडेवारी आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 3 महिन्यात 997 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर सगळ्यात जास्त आपला 53 हा संभाजीनगर जिल्ह्याचा. मराठवाड्यामध्ये जी दुष्काळी परिस्थिती आली, अतिवृष्टी झाली, गारपीट झाली आणि जो शेतकरी या शेतीमालावर आपलं जीवनाचा उदरनिर्वाह करतो त्यांना काहीच साधन आता हातात उपलब्ध नाही की काय अशी परिस्थिती झालेली आहे. आणि सरकारने सुद्धा मदत जरी केली असली तरी त्यांना नुकसान भरपाई मिळालेली, परंतु फायदा हा झालेला नाही. म्हणून ते उपाशी आहेत. आणि त्या मला वाटतं अशा या नैराश्यातून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या जरूर केली, त्याचं आम्हाला दुःख आहे. परंतु भविष्यामध्ये सुद्धा अशा घटना घडू नयेत किंवा असा प्रसंग जर आला तर सरकारने त्याच्यावर उपाययोजना ह्या केल्या पाहिजे. बागेश्वर बाबाला काय तेच माहिती हो, काहीतरी बोलायचं. काय शिवाजी महाराज कधी वाचलेत का? त्यांचा इतिहास कधी पाहिलाय का? शिवाजी महाराज थकले